हॅलो एव्हरीवन. सो आज मी आहे भारतातल्या क्लीनेस्ट सिटी इंदोरमध्ये आणि आज आपण करणार आहोत इंदोरची भटकंती. चला तर मग भटकंतीला सुरुवात करूया. आता आपण हॉटेलवरून लालबाग पॅलेसला जायला निघालोय आणि हॉटेलपासूनचं जे लालबाग पॅलेस पर्यंतचं अंतर आहे ते 2 किलोमीटर आहे आणि ऑटोवाल्याने पर पर्सन 15 रुपीज घेतलेत आणि आम्ही 4 जण आहोत, त्यामुळे टोटल 60 रुपये ऑटोवाल्याने घेतलेत आमच्याकडून. लालबाग पॅलेसचं मेन एंट्री गेट आहे. लालबाग पॅलेसच्या मेन एंट्रन्स गेट पासून लालबाग पॅलेस पर्यंतचे जे अंतर आहे ते 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे, त्यामुळे आता आम्ही इथून चालत जातोय. मंडळी, तुम्ही होळकर घराण्याचं नाव तर ऐकलंच असेल. होळकर घराण्यानं 100-125 वर्ष उत्तर हिंदुस्थानाचा कारभार चालवला आणि भारतभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. होळकरांचं मुख्य ठाणं हे इंदोर शहरात होतं आणि याच इंदोर शहरात त्यांचा एक भव्य राजवाडा आहे, ज्याला आपण आज भेट देणार आहोत. आणि भारतातल्या अतिश्रीमंत महालांमध्ये या लालबाग पॅलेसचा समावेश होतो. लालबाग पॅलेसच्या बाहेर पार्किंगची देखील सोय आहे. इथल्या फलकावर लिहिलेल्या माहितीनुसार लालबाग पॅलेस व त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची निर्मिती द्वितीय तुकोजीराव व तृतीय तुकोजीराव यांच्या राजवटीत म्हणजेच 1844 ते 1926 मध्ये झाली. 1926 मध्ये तृतीय तुकोजीराव यांनी राजगादीचा त्याग केला व त्यानंतर देखील ते इथे 1978 पर्यंत वास्तव्याला होते. तृतीय तुकोजीरावांच्या मृत्यूनंतर 1987 पर्यंत ही प्रॉपर्टी राजकुमारी उषाराजे संस्थेकडे होती व त्यानंतर देवी अहिल्याबाई शैक्षणिक संस्थेकडे ही प्रॉपर्टी होती. 1988 मध्ये मध्य प्रदेश शासनाद्वारे ही प्रॉपर्टी पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केली गेली. एंट्री केल्यानंतर लेफ्ट हँड साइडला इथे तिकीट काउंटर आहे. इथे एंट्री फी फॉर इंडियन टुरिस्ट पर पर्सन 20 रुपीज आहे आणि फॉर फॉरेन टुरिस्ट पर पर्सन 400 रुपीज आहे. लालबाग पॅलेस दर सोमवारी बंद असतो आणि इतर दिवशी तुम्ही 10 ते 5 मध्ये इथे व्हिजिट करू शकता. लालबाग पॅलेसला लालबाग पॅलेस हे नाव कशावरून पडलं हे सांगायचं झालंच तर तब्बल 72 एकरच्या परिसरामध्ये हा महाल व त्याच्या भोवती गार्डन तयार करण्यात आलं होतं व या महालाभोवती असणाऱ्या गार्डनमध्ये फक्त गुलाबाची फुलं लावण्यात आली होती आणि ह्या फुलांमुळे संपूर्ण जो परिसर होता महालाभोवतीचा तो लाल रंगुनी सजून जाईल आणि म्हणून या महालाला लालबाग पॅलेस हे नाव पडलं.
लालबाग पॅलेसमधली ही विद्युत लिफ्ट आहे आणि 19व्या शतकाच्या मानानं हे आश्चर्यच म्हणावं लागेल की तेव्हाच्या काळात ह्या लालबाग पॅलेसमध्ये विद्युत लिफ्ट होती. लालबाग पॅलेस बघून झाल्यावर आता आपण निघालोय इंदोर मधल्या काच मंदिरला भेट द्यायला. इंदोर मधले जे काच मंदिर आहे ते इराण आणि जयपूरच्या कारागिरांकडून बेल्जियमच्या काचेपासून बनवण्यात आलंय. 1903 मध्ये हे मंदिर बनवण्यात आलं आणि आता ह्या मंदिराला 100हून अधिक वर्ष झाली आहेत. ह्या मंदिरातील कोपरान कोपरा म्हणजेच भिंती, दरवाजे, छत, खांब, फरशी सगळं काही काचेने सजवलंय. काच मंदिरच्या आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाहीये, सो मी तुम्हाला बाहेरूनच दाखवू शकते आणि तुम्ही अंदाज बांधू शकता की आतून हे मंदिर किती सुंदर असेल. आता आपण मल्हारराव होळकर छत्री बघायला आलोय. इथे एंट्री फी पर पर्सन 20 रुपीज आहे आणि इथे काकी आहेत ज्या आपल्याला आता इथली माहिती देणार आहेत. होलकर ट्रस्ट की 9 छतरियाँ हैं. जो अहिल्याबाई की फैमिली का है पूरा. 1700 सन का है. जो ये अंतिम संस्कार हुआ है ये वो जगह है. राजा महाराजाओं का अंतिम संस्कार हुआ है और साथ ही साथ भोलेनाथ का मंदिर है. ये पूरा अहिल्याबाई की फैमिली का है. ओके. तो एक छतरी तो हमारे यहाँ की जो मेयर मालिनी गौर जी हैं, एक छतरी उधर आ जाती है जो कृष्णाबाई की है. ठीक है, उधर वो कृष्णाबाई की वो थोड़ी थोड़ी दिख रही, ब्लैक दिख रही, वो उधर आ गई. वो उस छत के नीचे है ना उधर. और 2 तुकोजी राव मिलेंगे, 2 मल्हार राव जी मिलेंगे, है ना, फर्स्ट सेकंड. ठीक है. राव का है. इन लोगों में कोई मतलब अंग्रेज मैडम थी शर्मिष्ठा देवी जी करके, जो विजेंद्र घाटगे की नानी है. ये शर्मिष्ठा देवी जी का है. और तुकोजी राव का, हमारे यहाँ की महारानी जो उषा राजे हैं वो भी मुंबई में ही रहती है. 2 मल्हार राव जी मिलेंगे आपको, 2 तुकोजी राव मिलेंगे. फर्स्ट पीढ़ी में भी वही नाम रखा जाता है, दूसरी पीढ़ी में भी वही नाम रखा जाता है. ठीक है. ये अंदर जो मल्हार राव जी उनकी पत्नी गौतमाबाई का है. ये अहिल्याबाई का जो है वो महेश्वर में
है ना। यहाँ पर उनके पति का है, लेकिन पति के साथ में अहिल्याबाई का भी है। उन्होंने जो 12 ज्योतिर्लिंग का जीर्णोद्धार किया है वो खुद अहिल्याबाई ने किया है, ठीक है। और उनके हाथ से भोलेनाथ की स्थापना है और अखंड ज्योत जल रही है। ये सब जो देखेंगे ये सब चंदन के पेड़ है हमारे यहाँ, सब ऑटोमेटिक आए हुए हैं, हाथ से भी नहीं लगा है। उस परिसर में आपको एक भी नहीं मिलेगा इसकी परिसर। मंडळी, इंदौर असो उज्जैन असो, इथे जो मला ड्रायव्हिंगच्या बाबतीत जो एक्सपिरियन्स आला आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. इथल्या लोकांची जी ड्रायव्हिंग आहे ना ती खूप भयानक ड्रायव्हिंग आहे. तुम्ही जेव्हा इथे याल ना तेव्हा हे नक्की एक्सपिरियन्स कराल ड्रायव्हिंगच्या बाबतीत. आणि आजचा जो इंदौर भटकंतीचा ब्लॉग आहे तो मी 2 पार्ट्समध्ये बनवणार आहे. कारण एका ब्लॉगमध्ये जर मी इंदौर भटकंतीचा ब्लॉग बनवायला गेले तर तो खूप लेंदी होणार आहे. सो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा इंदौर भटकंतीचा पार्ट 1 आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.